झी मराठी, चर्चा ही होणारच। अब्दुल्लाट ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायत अधिकारी अनिल दगडू भारमल यांच्या तत्कालीन कार्यकाळातील भ्रष्ट व बोगस कारभार, साहित्य खरेदी घोटाळा तसेच कथित बेकायदेशीर कायमस्वरूपी नोकर भरतीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच या प्रकरणात चौकशीबाबत दिरंगाई केल्याचा आरोप असलेल्या शिरोळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी विजयकुमार परेट यांच्यासह संबंधित प्रकरणातील अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी या मागणीसाठी अब्दुल्लाट येथील ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद कोल्हापूर येथे लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं। अब्दुल्लाट ग्रामपंचायतीच्या कारभारासंदर्भात ग्रामस्थांनी शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच पंचायत समिती पाणीपुरवठा अभियंता यांच्याकडे अनेक महिन्यांपूर्वी तक्रारी दाखल केल्या होत्या। ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्ट व बोगस कारभार, नियमबाह्य पद्धतीने कायमस्वरूपी नोकर भरती करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी तक्रारीत केला होता। या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी व्हावी यासाठी ग्रामस्थांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं। मात्र अद्याप चौकशी पूर्ण झालेली नसून संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। चौकशीबाबत वारंवार उडवाउडवीची उत्तरं देऊन ग्रामपंचायतीतील संबंधित लोकप्रतिनिधी, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभाराला पाठीशी घातलं जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करून दोष आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अब्दुल्लाट ग्रामपंचायतीच्या कारभाराची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील स्वतंत्र चौकशी समिती नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली। ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावं, दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, तक्रारींच्या चौकशीत झालेल्या दिरंगाईची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी केली। आंदोलनादरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पाताई खोत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगळे, जिल्हा परिषदेतील अधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विचारपूस करत माहिती घेऊन संबंधित प्रकरणांचे सखोल व विशेष समितीकडून केलं जाईल अशा आश्वासनाचं लेखी स्वरूपात पत्र दिलं। आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। यावेळी तक्रारदार तथा आंदोलक म्हणून अनिल पोद्दार, सतीश कोरणे, भाऊसाहेब कदम, शिवदीप कोळी, अंकुश पाटील, सोमनाथ कोळी, सार्थक कुलकर्णी, सोमनाथ कोळी, वैभव कोळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार, मी अंकुश पाटील। लाट ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या बेकायदेशीर कारभार, बेकायदेशीर नोकर भरती आणि इतर मनमानी कारभार या विरोधात गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरोळ यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करून सुद्धा त्यांनी त्याचे दखल घेतलेली आणि त्या अनुषंगाने अनेक तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार, तलाठी, ग्रामविकास अधिकारी त्याचबरोबर मंडल अधिकारी यांच्या विरोधात सुद्धा आम्ही तक्रार त्यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल केलेली, परंतु त्या तक्रारीला अनुसरून कोणीही आज तागायत किमान नोव्हेंबर 2025 पासून आजपर्यंत कोणीही त्याची दखल घेतली नव्हती। परंतु आम्ही 8 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं जिल्हा परिषदेसमोर आम्ही आंदोलन करणार म्हणून, आणि त्या अनुषंगाने आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा परिषदेसमोर आम्ही आंदोलन केलं। आणि या आंदोलनाला अनुसरून इथल्या प्रशासनानं आणि इथल्या ग्रामपंचायत विभागाच्या डेप्युटी सीओ साहेबांनी आम्हाला पत्र दिलं आणि पत्राच्या अनुषंगाने त्यांनी जे काही संबंधित ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार, बेकायदेशीर आणि भ्रष्ट कारभार आहे त्या अनुषंगाने चौकशी करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आहे। त्यामुळं त्या सर्व अधिकाऱ्यांचं आणि ह्या प्रशासनाचं आम्ही एकतर आभारी आहोत, कारण हा आंदोलन त्यांनी आम्ही तात्पुरतं स्थगित करतो, त्यांनी पत्र दिलेलं आहे की चौकशी करू म्हणून। आत्ता सध्या तरी आपण हा तात्पुरतं आंदोलन स्थगित करतो आहोत, परंतु परत जरी ह्या चौकशीमध्ये काही हे झाले नाही, म्हणजे चौकशी केली गेली नाही किंवा जुजबी कारवाई करण्यात आली तर परत आम्ही पुणे आयुक्त कार्यालयाच्या समोर किंवा मंत्रालयासमोर आम्ही आंदोलन मात्र निश्चित भविष्य काळात करणार आणि आजचं आंदोलन स्थगित करण्यात येत आहे एवढं मी सांगून आज आंदोलन स्थगित करतो। धन्यवाद।